नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील सुरू केली आहे. याच योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची अतिरिक्त मदत, आर्थिक मदत अशी दिली जाते. म्हणजेच पीएम किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळू देखील शकतात. आजच्या वाढत्या शेती खर्चाच्या काळात ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठी आधार देखील ठरत आहे. बियाणे असतील, खत खरेदी असेल, औषधे खरेदी असेल, मजुरांची मजुरी असेल आणि इतर शेती खर्च देखील भागवण्यासाठी या योजनेचा उपयोग नक्कीच होतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणं आवश्यक आहे. पीएम किसानमध्ये नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. अनेक शेतकरी विचारतात की या योजनेचे पैसे कधी जमा होतात. तर या योजनेचे पैसे साधारणपणे पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या आसपासच नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील वितरित केले जातात. त्यामुळे शेतकरी दोन्ही योजनांच्या हप्त्याची वाट पाहत असतात. मात्र अनेक वेळा काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. यामागे काही कारणे असू देखील शकतात. बँक खात्याची चुकीची माहिती असेल, आधार लिंक नसेल, KYC अपूर्ण असू शकते किंवा जमिनीच्या नोंदीतील त्रुटी देखील यासाठी अडकू शकतात. शेतीमध्ये प्रत्येक हंगामात मोठी गुंतवणूक करावी लागते. पाऊस, बाजारभाव आणि उत्पादन यामध्ये अनिश्चितता असते. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिलासा देत असते. तज्ज्ञांच्या मते या योजनेमुळे शेतकऱ्यांची खरेदी क्षमता वाढण्यास देखील मदत झालेली आहे. म्हणजे बियाणे असतील आणि खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळतो. जेणेकरून पीएम किसान योजनेचे पैसे असतील, नमो योजनेचे पैसे असतील, हे आल्याच्या नंतर एक खर्च करायलाही त्यांना थोडंसं आधार मिळतो. राज्य सरकार वेळोवेळी या लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करत असतो, म्हणजे अपडेट करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती योग्य आहे का नाही हे तपासणं देखील खूप महत्त्वाचं असतं. जर एखाद्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळत नसेल तर त्यांनी संबंधित कृषी कार्यालय या ठिकाणी देखील जाऊन त्यांनी त्या केंद्राशी संपर्क साधू शकतात. जेणेकरून तुमचं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही, किंवा तुम्हाला पैसे काय येत नाही, हे संपूर्ण माहिती तुम्हाला तलाठी कार्यालय असेल किंवा संबंधित कृषी कार्यालय या ठिकाणी देखील तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते. तर मित्रांनो, असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला पाहत असताल व्हिडिओ तर फेसबुकला लगेच फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.